आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. गोपीचंद पडळकरजी, एस टी बाबत अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत. काय सांगाल एकंदरीत काय? एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात आम्ही सातत्यानं सरकारकडे भूमिका मांडतोय की एस टी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय दिला पाहिजे. आणि 2 बैठका गेल्या 8 दिवसामध्ये काल आणि मागच्या आठवड्यात माननीय मंत्री महोदयांच्या सोबत झाली. आणि कालच्या बैठकीमध्ये आम्ही मागणी लावून धरली की यांना महागाई भत्ता जो राज्य सरकारला 58% मिळतो आहे, परंतु एस टी कर्मचाऱ्याला 53%च मिळत होता. आणि इथून पुढं असा निर्णय करून टाका की राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ज्या दिवशी लागू होतो त्याच दिवशी तो सुमोटो लागू झाला पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांना. आणि म्हणून आज तो निर्णय झालेला आहे. 53% महागाई भत्ता जो होता एस टी कर्म तो 58% केलेला आहे. नंबर 1. नंबर 2, जे घरभाडं आहे 8%, 16% आणि 24% मिळायचं. 8% कुठं ग्रामीण तालुका लेवलला जे कर्मचारी राहतात त्यांना 8%, जिल्हा लेवलला जे कर्मचारी राहतात त्यांना 16% आणि मेट्रो सिटी लेवलला जे कर्मचारी राहतात त्यांना 24% घरभाडं मिळायचं. त्यामध्ये आता वाढ केलेली आहे 10%, 20% आणि 30%. म्हणजे हे पण चांगला निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा जो निर्णय आहे की वेतनवाढ. वेतनवाढमध्ये जो फरक होता तो आता 1% द्यायचं ठरलेलं आहे. म्हणजे जवळपास 44-45 कोटी रुपये दर महिन्याला हे एस टी महामंडळावरती याचा भार पडणार आहे. खूप चांगला निर्णय सरकारनं घेतलेला आहे. आम्ही मागण्या दुसऱ्याही लावून धरलेल्या आहेत की बाबा तुम्ही एक श्वेतपत्रिका काढा एस टी महामंडळाची. 1 रुपया येतोय तर जातोय कसा. म्हणजे आज जवळपास 55 लाख प्रवासी वाहतूक करतात आपण नेहमीच्या मीटिंगमध्ये ऐकतो. मग त्याचे पैसे किती कलेक्ट होतात, राज्य सरकार सवलत किती देतं. म्हणजे महिलांच्यासाठी 50% सूटची योजना आहे, 75 वयाच्या वरच्या लोकांना मोफत आहे, हँडिकॅप लोकांना मोफत आहे, मुलींच्यासाठी योजना आहे, अशा अनेक योजना आहेत, जवानांच्यासाठी योजना आहे. तर त्याच्यामधून राज्य सरकार किती पैसे देतं. मात्र तो आकडा 6000 कोटीवरती आहे. 7000 कोटी रुपये अंदाजे तिकिटातून गोळा होतात. 13,000 कोटी रुपये कलेक्शन दर वर्षीचा आहे. मग पगार किती जातो, तेल किती जातं, मेंटेनन्सला काय खर्च आहे, बाकी आणि जाहिरातीतून पैसे येणारे वेगळे आहेत, हॉटेलचे पैसे येणारे वेगळे आहेत. तर याचा हिशोब हा एस टी महामंडळाला असणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे तो हिशोब नसतो. तेवढंच आपलं कागदावरती एका परिवहन मंत्र्यांना याबाबत तुम्ही अवगत माननीय परिवहन मंत्री महोदयांनी निर्देशच काल दिले की 1 महिन्याच्या आतमध्ये श्वेतपत्रिका एस टी महामंडळ. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या तोट्याचा सामना या एस टी महामंडळाला करावा लागतोय, या निर्णयामुळं तो सामना ज्या दिवशी ते करेक्ट सांगतील एस टी मंत्री महोदयांना की बाबांनो अशा पद्धतीनं रुपया येणं आहे, हे रुपया अशा पद्धतीने जातो, तेव्हा काहीतरी उपाययोजना करता येतील. आता तो एकदम असं. गोपीभाऊ, एक राजकीय प्रश्न आहे. 6 खासदारांनी महायुतीची साथ दिलेली आहे, ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र या सगळ्यामध्ये संजय राऊत म्हणत आहेत की त्यांनी 50 कोटी त्यांना जे ती निधी त्यांना 50 कोटी त्यांना जे ते मिळाले म्हणून ते सोडून गेले. काय सांगा? नाही, आता काय विषय आहे. आता हे 6 खासदारांनी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी आता डायरेक्ट प्रवेशच केलेला आहे. त्यामुळे आता काय केला, कशासाठी केला ह्या बोलण्याला काही महत्त्व नाही. राजकीय निर्णय आहे आणि तो निर्णय झाला आहे. पण त्यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवली होती लोकसभेला. त्यामुळे 2029ला ज्या जागांवरती भाजपचे उमेदवार होते, आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये जे खासदार आले त्यांच्यासाठी ती जागा सुटेल. तुम्ही उपाध्यक्ष म्हणून काय सांगा? मुख्यमंत्री महोदय, प्रदेशाध्यक्ष महोदय हा वरचा विषय आहे. वरच्या लेवलला बघतील विषय. पण हा जो प्रवेश झाला आहे तो योग्य आहे का? नाही, ते आता वरच्या लेवलला झाला आहे म्हणजे योग्य तुमच्यामध्ये. हो.